साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन सिरीज मध्ये खा बस खा। आणि मित्रांनो, आपला एपिसोड नंबर आता 2 चाललाय। तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल तर बघायला विसरू नका। खूप छान अशा आपण त्याच्या स्मितला बनवलेला आणि आज आपण बनवणार आहोत नानलेला कोलीम। ही गोष्ट जास्त पावसाळ्यात यूज होते। तर चला आपल्या सिरीजला सुरुवात करूया। लेट्स गो। तर मित्रांनो, हा बघा, हा 2 किलो कोलीम असेल ना मम्मी? हा बघा, 2 किलो कोलीम आहे आणि कोलमाचा भाव पण तसाच चाललाय, 1000 रुपये किलो झाला नाही। हे बघा, हे आपले साहित्य आहे, सगळं साहित्याचे नाव पण मी सांगतो बघा। कोर मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे आणि आपला आगरी कोली मसाला आहे। आणि तेल याच्यात खूप लागतं, कारण की हा सर्व प्रोसेस लोणच्यासारखं असतं, आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतो खूप दिवसासाठी। त्यासाठी आपल्याला याच्यात तेल खूप लागतं मित्रांनो। तर मित्रांनो, हे बघा, आता पहिला आपल्याला बोर मिरची टाकून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर आपण कोलीम खारून घेतलेला आहे, मीठ टाकलेलं ना फक्त मम्मी याच्यात? हां बघा, याच्यात फक्त मीठ टाकलेलं आपण आणि कोलीम खारून घेतलेला आहे। बघा, बोर मिरच्या सगळ्या टाकायला घेतलेल्या त्याच्यात, सगळ्या टाकून घेतलेलं आपण आता बोर मिरची। आता मित्रांनो बघा, आपण आलं टाकायला घेतलं आणि आलं पण एकदम बारीक करून घेतलं आपण। बघा, आता आलं टाकलं आणि त्याच्यानंतर लगेच लसूण। हां बघा, लसूण पण एकदम कट करून घेतलं आहे, बारीक कट करायचं आहे आपल्याला। जसं आलं कट केले तेवढ्याच साईजमध्ये लसूण कट केलं आहे बघा, लसणाची कट केलेली साईज बघा। महत्त्वाची गोष्ट आहे आपला आगरी कोली मसाला। पण हां, जिथपर्यंत आपण कालवणमध्ये किंवा रस्यामध्ये आपल्या खूप असे काही गोष्टी आहेत, आंबटमध्ये जेव्हा आपण चिचवणी बनवतो खूप छान अशी, तेव्हा पण हे टाकलं जातं आणि हे टाकलं नाही तर त्या चिचवणीला चव येत नाही। हे बघा, आता तेल टाकायला घेतलं आपण। हे तेल फक्त स्टोअर करायसाठी, स्टोअर आपण जसं लोणचं स्टोअर करतो खूप दिवसांसाठी, काही स्टोअर करायचं असलं तर आपण त्याच्यात तेल टाकून ठेवतो, तसंच आहे हे। आपल्याला पावसाळ्यापर्यंत टिकवायचं असतं म्हणून आपण जास्त स्टोअर करून ठेवतो। जेवढा किलो कोलीम असेल त्याचप्रमाणे आपल्याला तेल लागेल। आता 2 लिटर आपण तेल घेतलेलं आहे, कारण की आपला कोलीम भरपूर आहे, म्हणजे 2 किलो कोलीम आहे, त्यामुळे आपण 2 लिटर तेल घेतले। मिरची अर्धा किलो घेतलेली आहे, लसूण पाव किलो घेतलेला आहे आणि अद्रक पाव किलो घेतलेलं आहे। तर मित्रांनो, मी सर्व साहित्यांची नावं डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर चेकआउट करायला विसरू नका। मित्रांनो, आपला खूप छान असा कोलीम नांदलेला आहे आणि जेव्हा नांदतो तेव्हा आपल्याला खूप छान असा सुगंध पण येतो, तर ही गोष्ट नोटीस करायला विसरू नका। आता आपण बरणी कशी भरणार आहोत ते पहा मित्रांनो। बरणीमध्ये भरायची पण एक टेक्निक असतं आणि त्या टेक्निकनीच भरायला पाहिजे, कारण की हे आपल्याला खूप दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचं। तेल कोलमाच्या वरती आलं पाहिजे, तिथपर्यंत तेल टाकायचं नाही जिथपर्यंत कोलमाच्या वरती तेल येत नाही। बघा, आता तेल, परत कोलीम, तेल, नंतर कोलीम, परत तेल, परत कोलीम, असं असं करत करत आपल्याला पूर्ण भरणी भरायची। तर मित्रांनो, काही जण कच्चा आंबा पण टाकतात, त्याला आंबटपणा आला पाहिजे म्हणून, पण आपण नाही टाकत, कारण की जेव्हा आपण चिचवणी बनवतो त्याच्यात चीज पण आपले ॲड असते, तर जास्त आंबट नाही झालं पाहिजे म्हणून आपण त्याच्यात कच्चा आंबा नाही टाकत। मित्रांनो, आपल्याला पूर्ण बरणी तेलाने भरून ठेवायचं आहे, तेल वरती आलं पाहिजे आणि आपला कोलीम आहे तो खाली गेला पाहिजे, कारण की जेव्हा पण फंगस प्रॉब्लेम होतो माहिती आहे मला, तुम्हाला बॅक्टेरिया असतात ते त्या कोलीमला इफेक्ट नाही केलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला तेल जास्त भरायचं आणि पूर्ण बरणी आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे। तर मित्रांनो, आता बघा, आपण ढाकण पण लावून घेतले आणि फिट्ट एकदम बांधून ठेवणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला लालेला कोलीमची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या या सिरीजमध्ये खूप छान छान एपिसोड येणारच आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा, कारण की आपल्याला आपली परंपरा पुढे वाढवायची आहे, त्यामुळे शेअर करा हा व्हिडिओ। आणि जेवढ्या लाईक कराल तसेच कमेंट पण करायला विसरू नका।
बाय बाय.